आज आपण कंपोजिट सेक्शनवरचे एक्झाम्पल पाहणार आहोत। आता कंपोजिट सेक्शन कशाला म्हणायचं? दोन किंवा दोनपेक्षा मेंबर जर एकत्र आणले तर त्यांना आपण कंपोजिट मटेरियल्स किंवा कंपोजिट सेक्शन्स बोलायचं। आता याच्यामध्ये तीन कंडिशन्स आपण नॉर्मली अप्लाय करत असतो। आता कंपोजिट मटेरियल किंवा कंपोजिट सेक्शन मी आताच म्हणलं कशाला म्हणायचं? दोन किंवा दोनपेक्षा जास्त सेक्शन जर एकत्र आणले तर त्याला आपण कंपोजिट बोलणार आहे। मग आता पहिली जी कंडिशन असते त्याच्यामध्ये जे कंपोजिट सेक्शनवरचा जो टोटल लोड असतो तो टोटल लोड इज इक्वल टू प्रत्येक मटेरियलवरती अप्लाय होणारा लोड असतो। समजा बघ तीन मटेरियल्स आहेत किंवा दोन मटेरियल्स आहेत, दोन मटेरियल जर घेतले तर टोटल लोड P इज इक्वल टू फर्स्ट सेक्शन लोड P1 प्लस सेकंड सेक्शन लोड P2 हा फॉर्म्युला आपल्याला घ्यावा लागणार। तिसरा जर मटेरियल ॲड केला तर प्लस P3 घ्यावा लागणार। हा बाळून पहिला फॉर्म्युला येतो कंपोजिटमध्ये। दुसरा येतो चेंज इन लेंथ, जेवढे सेक्शन्स घेतो त्या सर्व सेक्शनची चेंज इन लेंथ सेम असते। म्हणजेच काय घेणार आपण DL1 इज इक्वल टू DL2 इज इक्वल टू DL3। आणि तिसरी कंडिशन हे कधी घ्यायची तर ज्या वेळेस दोन किंवा तीन मटेरियल्स दिलेले असतात त्यांची ओरिजिनल लेंथ सेम असते त्यावेळेस तिसरी कंडिशन्स अप्लाय करायची। जरी त्यांच्या ओरिजिनल लेंथ सेम नसतील तर तिसरी कंडिशन कधीच अप्लाय करायची नाही। तिसरी कंडिशन काय आहे? स्ट्रेनची आहे। स्ट्रेन इन वन मटेरियल इज इक्वल टू स्ट्रेन इन सेकंड मटेरियल। म्हणजे जेवढे मटेरियल आपण एकत्र घेणार आहेत त्या सर्व मटेरियलचा स्ट्रेन हा सेम असतो। ह्या तीन कंडिशन्स आहेत बाळांनो। आता ह्याच्यावरती आपण दोन एक्झाम्पल घेणार आहोत। आता एक घेऊ आपण कॉन्क्रीटचं आणि पुढल्या पार्टमध्ये दुसरं सेक्शनचं घेऊ। आता कंपोजिटचं एक्झाम्पल मी कॉन्क्रीटचं घेतो बाळांनो पहिल्या एक्झाम्पलला। आता बघा एक्झाम्पल जसं सांगशील त्याप्रमाणे आपल्याला डायग्राम बनवावी लागणार आहे। एक्झाम्पल दिलेलं आहे बघा। अ रेनफोर्स्ड कॉन्क्रीट कॉलम 300 into 300 mm has 4 reinforcing steel bars of 25 mm diameter. Find safe axial load on the column when the concrete is subjected to stress of 5 Newton per mm square. What is corresponding stress in steel? Take ES upon EC is equal to 18। हा पण अजून एक राहील आपला मॉड्युलर रेशो। ह्याच्यामध्ये मॉड्युलर रेशो दिला जातो किंवा विचारला जातो। मॉड्युलर रेशो म्हणजे दिलेल्या मटेरियलच्या यंग्ज मॉड्युलसचा रेशो असतो। समजा स्टील आणि कॉपर हे दोन मटेरियल्स दिलेत तर ह्या दोघांच्या यंग्ज मॉड्युलसचा जो रेशो घेईल त्याला आपण मॉड्युलर रेशो बोलणार आहोत बाळांनो। आता बघा एक्झाम्पल प्रमाणे आपण डायग्राम बनवत जाऊ। काय म्हणलंय? अ रेनफोर्स्ड कॉन्क्रीट कॉलम 300 into 300 mm म्हणजे हा स्क्वेअर कॉन्क्रीट कॉलम दिलेला आहे आपल्याला। काय कॉन्क्रीट कॉलम आहे हा, टोटल कॉन्क्रीट आहे। किती ह्यांचे डायमेन्शन्स दिलेले आहेत? 300 मिलीमीटर इंटू 300 मिलीमीटर। पुढे काय म्हटलेलं आहे बघा? हॅज 4 रेनफोर्सिंग स्टील बार्स ऑफ 25 mm डायमीटर। ह्या कॉन्क्रीटमध्ये 4 बार रेनफोर्स केलेले आहेत बघा। 4 वेगवेगळे दाखवा, 2 हे 3 आणि हे 4 बार्स आहेत। ह्यांचा जो डायमीटर आहे तो 25 mm चा दिलेला आहे आणि हे रेनफोर्सिंग बार आहेत हे स्टील मटेरियलचे आहेत। म्हणजे डायमीटर ऑफ स्टील मटेरियल किती दिला? 25 मिलीमीटर दिला। पुढं काय म्हणलेलं बघा? फाइंड सेफ ॲक्सियल लोड ऑन द कॉलम व्हेन द कॉन्क्रीट इज सब्जेक्टेड टू स्ट्रेस ऑफ। म्हणजे सेफ लोड विचारला आहे बाळा, टोटल लोड विचारला। आपण त्याला P म्हणू शकता किंवा F सुद्धा म्हणू शकता। वेगवेगळ्या बुकमध्ये वेगवेगळे नोटेशन्स दिलेले आहेत बाळांनो। कॉन्क्रीट इज सब्जेक्टेड टू स्ट्रेस ऑफ 5 न्यूटन पर mm स्क्वेअर। म्हणजे कॉन्क्रीटचा स्ट्रेस दिलेला आहे सिग्मा C दिलेला आहे, 5 न्यूटन पर mm स्क्वेअर दिलेला आहे। पुढे काय म्हणलेलं आहे बघा? व्हॉट इज करस्पॉन्डिंग स्ट्रेस इन अ स्टील
स्टीलचा स्ट्रेस विचारलेला आहे, म्हणजे सिग्मा यस विचारलेला आहे आणि मॉड्युलर रेशो दिलेला आहे. टेक ES अपॉन EC इज इक्वल टू 18. ES अपॉन EC इज इक्वल टू 18. पण हा एवढा आपला गिव्हन डेटा आहे. आता हा जो कॉलम आहे हा टोटल कॉन्क्रीट आहे आतमध्ये वाळून, हे डॉटेड मी देतो हे कॉन्क्रीट आहे. आता कॉन्क्रीट बार्स आपण बघत असतोय, कॉलम्स बघत असतोय कॉन्क्रीटचे, हे पूर्ण कॉन्क्रीट आहेत. आणि मग ह्या कॉन्क्रीटमध्ये हे 4 स्टीलचे बार रेनफोर्स केलेले आहेत. आता वाळून इथं आपल्याला 3 एरिया काढावे लागतील. एक ह्या टोटल कॉलमचा एरिया काढावा लागेल, त्याला ग्रॉस एरिया म्हटलं तरी चालेल. त्याच्यानंतर हे 4 स्टीलचे बार आहेत, ह्यांचा एरिया काढावा लागेल आणि त्याच्यानंतर कॉन्क्रीटचा एरिया काढावा लागेल आपल्याला. मग आपण सगळे तिन्ही एरिया काढू. पहिल्यांदा टोटल एरिया काढू. टोटल एरिया हा जो कॉलम दिलेला आहे हा कुठला आहे सेक्शनचा, स्क्वेअर सेक्शनचा आहे. मग स्क्वेअर सेक्शनचा एरियाचा फॉर्म्युला काय असतो, साईडचा स्क्वेअर असतो. साईड किती दिलेली ह्याची 300, मग 300चं स्क्वेअर, 3चं स्क्वेअर 9 आणि डबल झिरोचं काय येतील 4 झिरो येतील, म्हणजे काय येईल 90,000 mm स्क्वेअर आला. ह्याच्यानंतर स्टील रॉड्स आहे त्यांचा एरिया काढा. AS इज इक्वल टू कायचा फॉर्म्युला असतो, डायमीटर दिला आहे, जर डायमीटर दिलेला असेल तर त्याचा फॉर्म्युला काय येतो π/4 इंटू डीचा स्क्वेअर इंटू नंबर ऑफ बार्स येतील. किती बार दिलेत 1 2 3 आणि 4, म्हणजे 4 बार्स दिलेले आहेत. याला 4 मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला या ठिकाणी. हा 4ला 4 कॅन्सल, म्हणजे टोटल AS काय येईल आपला π इंटू डीचा स्क्वेअर आला. आता बघा ह्याच्यामध्ये किमती पुट करू. π इंटू डायमीटर किती दिलेला आहे 25चा स्क्वेअर, म्हणजे AS आपल्याला भेटून जाईल. कॅल्सीवरती बघा π इंटू 25चा स्क्वेअर, 25चा स्क्वेअर इंटू π किती येतोय 1963.5 येतोय. काय येईल युनिटचा MM स्क्वेअर आला. हा स्टील रॉडचा टोटल एरिया आपल्याला भेटला. आता कॉन्क्रीटचा एरिया काढू. आता टोटल एरिया जो घेतलाय काय येईल आपण फॉर्म्युला म्हणू शकल, टोटल एरिया इज इक्वल टू कॉन्क्रीटचा एरिया प्लस स्टीलचा एरिया. आता आपल्याला कॉन्क्रीटचा एरिया काढायचा आहे, म्हणजे कॉन्क्रीटचा एरियाचा फॉर्म्युला काय येईल, कॉन्क्रीट एरिया इज इक्वल टू टोटल एरिया मायनस स्टीलचा एरिया इज इक्वल टू दोघांच्या किमती पुट करा बरं. टोटल एरिया किती आलेला आपल्याला 90,000 मायनस AS किती आलेला आहे आपला 1963.5 आला, म्हणजे कॉन्क्रीटचा एरिया किती आला आपल्याकडं 88,036.5 mm स्क्वेअर आला बाळांनो. हा एवढा आपल्याला कॉन्क्रीटचा एरिया भेटला. आता हे आपल्याला तिन्ही एरिया भेटलेत. आता बाळांनो आपल्याला पहिल्यांदा काय सांगितलं आहे, टोटल फोर्स काढायला सांगितलेला आहे, म्हणजे ह्याच्यावरची नेट फोर्स किती अप्लाय होईल तो काढायला सांगितला आहे. एकाचा स्ट्रेस माहीत आहे आपल्याला आणि दुसऱ्याचा स्ट्रेससुद्धा फाईंड करायला सांगितलेला आहे. मग आता आपल्याला टोटल फोर्सच काढायचा याच्यावरचा, तर टोटल फोर्स हा पण पहिल्यांदा कंडिशन अप्लाय करू शकत नाही. नंतर काय करायचं आपण दुसरी कंडिशन घ्यायची. दुसरी कंडिशन कुठली आहे, चेंज इन लेनची. चेंज इन लेन तर माहीत नाही तिलाही घेऊ नका. आता हे जे बार्स आहेत कॉलममधले हे थ्रूआउट सेम असतात, मग सेम लेनचे आहेत, म्हणजे ह्याच्यामध्ये जो स्ट्रेन आहे तो कसा असणार आहे सेम असणार आहे. मग स्ट्रेनची कंडिशन्स पहिल्यांदा घ्या. मग काय म्हणलं आपण, स्ट्रेन इन स्टील बार इज इक्वल टू स्ट्रेन इन अ कॉन्क्रीट. मग आता स्ट्रेनचा फॉर्म्युला काय असतो आपल्याकडं, स्ट्रेस अपॉन यंग्ज मॉड्युलस असतो. म्हणजे आता यंग्ज मॉड्युलस इथं आपण घेतला, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी बोलू बाळा. ह्याचाच फॉर्म्युला काय आपल्याकडं सिग्मा यस अपॉन ES इज इक्वल टू सिग्मा C अपॉन EC. आपल्याकडे बाळांनो फॉर्म्युला ES अपॉन EC. हा ES आहे, हा राईटला जर गेला तर तो मल्टिप्लाय होईल, म्हणजे काय येईल कंडिशन आपल्याकडे इथं सिग्मा यस इज इक्वल टू ES अपॉन EC इंटू सिग्मा C. किमती पुट करा. ES अपॉन EC आपल्याला दिलेला आहे, किती दिलेला आहे 18 इंटू सिग्मा C किती आलेला आहे आपल्याला 5 दिलेला आहे. 18 इंटू 5 किती येतो बघा बरं, सिग्मा यस
90 न्यूटन पर mm² आला. आता सिग्मा एस ची किंमत भेटली. आता आपण टोटल लोड काढू शकतो. टोटल लोड P इज इक्वल टू काय येईल, लोड इन स्टील बार्स प्लस लोड इन कॉन्क्रीट. मग आपल्याकडे फॉर्म्युला असतोय बाळांनो कशाचा, तर स्ट्रेसचा. स्ट्रेस इज इक्वल टू आपण काय घेतलेला असतोय, फोर्स अपॉन एरिया. तर फोर्स इज इक्वल काय येईल, स्ट्रेस इंटू एरिया फॉर्म्युला येईल. दोघांचे स्ट्रेस माहीत आहेत, एरिया माहीत आहेत. डायरेक्ट फॉर्म्युला घ्या. मग टोटल फोर्स P इज इक्वल टू फोर्स इन स्टील काय येईल, सिग्मा एस इंटू एस प्लस पी सीचा काय येईल, सिग्मा सी इंटू ए सी. किमती पुट करा बरं. सिग्मा एस किती आलेला आहे, 90 इंटू एस किती आलेला आहे, आपण काढलेला आहे बाळा बघा 1963.5 प्लस सिग्मा सी किती दिलेला आहे आपल्याला 5 इंटू ए सी किती आलेला आहे 88,036.5 आलेला आहे. बाळा ह्यांचं कॅल्क्युलेशन करा. टोटल फोर्स आपल्याला भेटेल बाकी किती आता कॅल्क्युलेशन 90 इंटू 8036.5. माझं टोटल कॅल्क्युलेशन याला ENG लावा. हा येतोय 616.9 इंटू 10⁻³ न्यूटन आला. म्हणजे टोटल फोर्स कॉलमवरचा काय येईल 616.9 किलो न्यूटन आला. हे झालं बाळांनो एक्झाम्पल. आपल्याला दोन किमती विचारल्या होत्या, टोटल फोर्स आणि स्टील रॉडचा स्ट्रेस विचारलेला होता.